So continue with our same exercise 6.1 and 6.2. So 6.1 मधला आपला नंबर 8 हा क्वेश्चन राहिला होता. Okay, so what is the given? Find the equation of circle passing through the point. एक सर्कल आहे बघा, तो दोन पॉईंट मधून पास होतोय. सो मी डायरेक्टली इथं एक सर्कल ड्रॉ करून एक्सप्लेन करतो त्याला. समजा एक सर्कल आहे, ओके, दोन पॉईंट मधून तो पास होतोय. अप्रॉक्सिमेटली मी कुठेही दोन पॉईंट घेतो. ह्याच्यामध्ये समजा हा तुमचा 1,-4 आहे आणि सेकंड आहे 5,2. समजा इथे घेतला मी 5,2. ठीक आहे. अँड हॅव्हिंग इट सेंटर ऑन द लाईन. सॉरी. आणि ह्या सर्कलचा सेंटर एका लाईनवरती आहे. सो इथं एक लाईन आहे, मी तुला लाईन एक ड्रॉ करतो. समजा ही लाईन आहे, ह्या लाईनवरती ह्या सर्कलचा समजा सेंटर आहे. ओके. आता लाईनचं इक्वेशन पण तुम्हाला दिलेलं आहे. ही जी लाईन आहे, या लाईनला मी थोडं एक्सटेंड करतो आउटसाईड, म्हणजे तुम्हाला इक्वेशन लिहिता येईल. ही लाईन म्हणजेच डायमीटर आहे सर्कलचा, कारण ह्या लाईनवरती सर्कलचं सेंटर आहे ना, म्हणजे सेंटरमधून पास होणारी लाईन कोणती असते? आपली डायमीटर. आणि या सर्कलचं जे इक्वेशन दिलं आहे तुम्हाला ते आहे x - 2y + 9 = 0. ओके. ओके. सो एवढं आपल्याला गिवन आहे. सो आपल्याला इथं फाइंड आउट करायचं आहे बघा सर्कलचं इक्वेशन. सर्कलचं इक्वेशन जर फाइंड आउट करायचं असेल तर मिनिमम मला सेंटर अरे बापरे, सॉरी, सेंटर आणि रेडियस माहिती पाहिजे. ओके. आता सेंटर आणि रेडियस माहिती करून घेण्यासाठी तुम्हाला अगोदर काय करावं लागेल? आपल्याला स्ट्रेट लाईनची एक कन्सेप्ट वापरायची आहे. ओके. सेंटर फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं आहे? आपल्याला आणखीन एक लाईनचं इक्वेशन फाइंड आउट करून घ्यायचं. एक लाईन जर तुम्हाला आणखीन एक इक्वेशन जर भेटला, ती पण सर्कलच्या सेंटरमधून जर पास होत जर असेल, ओके, तर आपल्याला काय माहिती आहे की जर मी ते दोन इक्वेशन लाईनचे सायमल्टेनियसली जर सॉल्व केले तर त्याचे एक्स आणि वाय कोण असतं? पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. आणि त्या पॉईंट ऑफ इंटरसेक्शन कोण असणार आहे? सर्कलचा सेंटर. बरोबर आहे. सो त्यासाठी आपण काय करू? इथं मी दोन लाईन इथं ड्रॉ करतो. ह्या सर्कलच्या सेंटरपासून मी एपर्यंत एक लाईन ड्रॉ केली, ठीक आहे, आणि दुसरी मी लाईन ड्रॉ केली बीपर्यंत. ओके ना. याला समजा तुम्ही बी नाव द्या. एक लाईन एपर्यंत ड्रॉ झाली, एक लाईन बीपर्यंत ड्रॉ झाली. आता ह्याच्या दोन लाईन मी ड्रॉ केल्या बघा. ह्या दोन लाईन ह्या सर्कलच्या कोण झाल्या? रेडियस. बरोबर. दीज आर द रेडियस. आता ह्या जर आपण रेडियस इथं जर ड्रॉ केल्या तर आपल्याला माहिती आहे, इथं मी लिहितो CA = CB = R आहे. दोघं इक्वल असतील. ओके. आता सीचे कॉर्डिनेट्स आपण कन्सिडर करू x, y. सो सी आणि ए मधलं मला डिस्टन्स फाइंड आउट करायचं. आर म्हणजे कोण आहे? हे डिस्टन्स आहे ना दोघांमधलं. सो डिस्टन्स आपल्याला माहिती आहे. ओके. हाऊ टू फाइंड आउट CA? x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर डिस्टन्स फॉर्म्युला प्लस हा y - 4 ब्रॅकेट स्क्वेअर, तो मायनस आहे, मायनस मायनस प्लस होईल, y + 4 ब्रॅकेट स्क्वेअर = CB. हा CB आहे. सो इन द स्क्वेअर रूट x - 5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y - 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. सो हे होईल बघा x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y + 4 ब्रॅकेट स्क्वेअर = x - 5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y - 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. करा एक्सपान्शन. आता x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर काय होईल? x² - 2x + 1 y + 4 ब्रॅकेट स्क्वेअर y². हे काय झालं? 4 × 2 8y + 16 = इथं x² - 10x + 25 प्लस इथं y - 2 ब्रॅकेट स्क्वेअर y² - 4y + 4. काय काय कॅन्सल होईल? x² इज कॅन्सल, y² इज कॅन्सल. आता सगळ्या टर्म्स लेफ्ट साईडला घ्या. या बाजूला कोण राहिलं आहे? -2x + 1 - 8y y + 4 येणार आहे. हा प्लस 8y. ठीक आहे. प्लस 8y हा प्लस 16. त्यानंतर 10x इकडं काय झाला? प्लस 10x. त्यानंतर 25 मायनस. ठीक आहे. नेक्स्ट -4y हा झाला +4y.
आणि हा +4 लेफ्ट साईडला काय होईल -4 इज इक्वल टू 0. ओके. आता लेफ्ट साईडला बघा एकच्या टर्म्स तुमच्याकडे इथं -2x आहे, इथं 10x आहे. काय होईल 10 - 2x 8x. बरोबर. नेक्स्ट 8y टर्म्स बघा इथं 8y प्लस आहे अगेन इथं +4y आहे. सो 8 + 4 12y. आता कॉन्स्टंट करा ॲड सगळे. इथं 1 आहे 1 + 16 17. ओके +17 आहे आणि मायनस आहे 25 आणि -4 -29 इज इक्वल टू 0. सो इक्वेशन तयार होईल 8x + 12y. 17 - 29 किती -12 इज इक्वल टू 0. बरोबर आहे. सो किती डिवाइड होईल याला 4ने डिवाइड होईल थ्रू आउट. सो 4ने डिवाइड झाल्यावरती काय आला हा 2x + 3y -4 इज इक्वल टू 0. बरोबर. हे झालं समजा तुमचं इक्वेशन फर्स्ट. आणि एक इक्वेशन तुम्हाला डायरेक्टली दिलेलं आहे. ते इक्वेशन काय आहे x - 2y दिलेलं आहे आपण. हा x - 2y + 9 इज इक्वल टू 0. ओके. हे झाले आपले 2 इक्वेशन्स. बरोबर. आता आपल्याला 2 इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचे आहेत. सो कोणाचा कोइफिशियंट सेम करताय आपण एक्सचा कोइफिशियंट सेम करू. सो इक्वेशन 2ला कितीने मल्टिप्लाय करा 2ने मल्टिप्लाय करा. सो इक्वेशन 2ला 2ने मल्टिप्लाय केल्यावर काय होईल 2x - 4y + 18 इज इक्वल टू 0. आणि इक्वेशन 1 ॲज इट इज 2x + 3y - 4 इज इक्वल टू 0. बरोबर आहे. दोघांचं काय करायचं आपल्याला सबस्ट्रॅक्शन. हे मायनस हे मायनस हे मायनस मायनस प्लस. बरोबर. आता हा किती होईल -4 - 3 होईल ना. काय त्याच्यात नाही का 2ने मल्टिप्लाय केलं x हा 2x झाला 2चा 4 झाला 9चा 18 झाला. येस इथं चुकला ना रे. आपण 4ने डिवाइड केलं ना. सो 4 3 = 12. कारण हे आन्सर फ्रॅक्शनमध्ये येत नाही बघा. इथं 3 होईल हा. -12/4 किती रे 3 ना. ओके. आणि हा तुमचा 3 आहे. करेक्ट. ओके. सो हा तुमचा +2x आणि -2x कॅन्सल. -4 - 3 -7y आणि +8 + 3 किती +21 इज इक्वल टू 0. म्हणजे हा झाला -7y इज इक्वल टू -21. म्हणजेच तुमचा y किती झाला 7 × 21. ओके. y झाला 3. नाव आता x फाइंड आउट करायचं आहे. एक्स फाइंड आउट करण्यासाठी करा पुट इक्वेशन 1मध्ये किंवा 2मध्ये. ठीक आहे. मी 1मध्ये पुट करतो वायची व्हॅल्यू 3. 2मध्ये पुट करतो. सो x - 2 वायची व्हॅल्यू 3 आहे. ओके. +9 इज इक्वल टू 0. हे काय झालं मग x - 6 + 9 इज इक्वल टू 0. -6 + 9 + 3. बरोबर. मग एक्सची व्हॅल्यू किती झाली -3. सो देअरफॉर x इज इक्वल टू वी कॅन राईट -3. आले 2 व्हॅल्यू. सो देअरफॉर तुम्ही सेंटरचे कॉर्डिनेट्स काय कन्सिडर केले होते x, y. बरोबर. म्हणजे सेंटर तुमचा काय झाला हा मग x आला -3 y आला +3. आता कोण राहिलं रेडियस राहिली फाइंड आउट करायची. बरोबर. मग रेडियस कशी फाइंड आउट करणार. सो रेडियस फाइंड आउट करण्यासाठी बघितलं वरती इक्वेशन लिहिलं होतं आपण CA इज इक्वल टू CB इज इक्वल टू R. त्यापैकी कोणतं पण एक यूज करा. मी पहिलं यूज करतो समजा x मायनस अब हे दिसतंय ना. हे जे इक्वेशन लिहिलं ना आपण ही रेडियस आहे तुमची. एक तर हे इक्वेशन यूज करा तुम्हाला रेडियस भेटेल. ओके. किंवा हे यूज करा. दोघांपैकी एक. मी पहिलं यूज करतो x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर y + 4 ब्रॅकेट स्क्वेअर. काय होतं x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y + 4 ब्रॅकेट स्क्वेअर. एक्स आणि वायच्या व्हॅल्यू पुट करा ज्या आल्या तुमच्या त्या. -3 - 1 ब्रॅकेट स्क्वेअर आणि तर 3 + 4 ब्रॅकेट स्क्वेअर. -3 - 1 -4 -4चा स्क्वेअर. बरोबर. आणि तर 3 + 4 7चा स्क्वेअर. 4चा स्क्वेअर 16 7चा स्क्वेअर 49 दोघांची ॲडिशन 65. ही झाली रेडियस 65. बरोबर. मग देअरफॉर 4 मार्काचा क्वेश्चन बरं का रे हा. त्यामुळे एवढा लेंथी येतोय.
इक्वेशन ऑफ सर्कल, इक्वेशन ऑफ सर्कल इज सेंटर रेडियस फॉर्म, हा तुमचा रेडियस झाली बरं का रे, √65 युनिट. सेंटर रेडियस फॉर्म एक्स मायनस एच ब्रॅकेट स्क्वेअर वाय मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. बरोबर. मग पुट करा एक्स मायनस एच किती आहे, एच के म्हणजेच तुमचा सेंटरचा एक्स वाय आहे का नाही, -3 आहे तो मायनस मायनस +3 होईल. बरोबर. वाय -3 ब्रॅकेट स्क्वेअर आणि √65चा स्क्वेअर. आता फायनल काही स्टेप्स राहिल्या फक्त. सो x² + 6x + 9 + y² - 6y + 9 इज इक्वल टू 65. So first term x², second term y² + 6x - 6y, 9 + 9 18 आणि -65. सांगा मग फायनल किती लिहू मी इथं, x² + y² + 6x - 6y. हे किती रे, 65 - 18 40 आणि वरचे 7 47. बरोबर आहे का रे. आन्सर इज राईट. चेक करा एकदा. Yes, sir. ओके ठीक. चला आता 6.2 मधला क्वेश्चन नंबर 1 आपला झालेला आहे बघा. आता 6.2 मधला ते नाही का तुम्ही रेडियस आणि सेंटर फाइंड आउट केलं आहे की नाही, तो क्वेश्चन झालेला आहे. आता क्वेश्चन नंबर 2 खूप सोपा आहे बघा. शो दॅट द इक्वेशन रिप्रेझेंट अ सर्कल. मग शो दॅट द सर्कल रिप्रेझेंट अ सर्कल हे कधी असतं, मी तुम्हाला हिंट सांगितली होती बघा, किंवा रिमार्कमध्ये आपण दिलेलं आहे. ज्यावेळेस तुमचा g² + f² - c याची व्हॅल्यू ग्रेटर दॅन किती येते आहे, 0, त्यावेळेस तो कोणतं इक्वेशन असतं सर्कलचं. 2 मार्काचा सिम्पल क्वेश्चन येतो, तो तुम्ही ॲज अ होमवर्क म्हणून करा. ठीक आहे. कोणता सांगितला मी होमवर्क, 6.2 मधला क्वेश्चन नंबर 2. ठीक आहे. आता सेम आता जसं सॉल्व केलं तसंच एक क्वेश्चन आहे बघा. फाइंड द इक्वेशन ऑफ सर्कल. आता 3 पॉईंटमधून सर्कल पास होतं आहे. इथं तुम्हाला काय दिलं होतं, 2 पॉईंटमधून सर्कल पास होतं आणि एका लाईनचं इक्वेशन दिलेलं होतं. आता डायरेक्टली तुम्हाला 3 पॉईंट दिलेले आहेत. ओके. नंबर 3 सोपे असतात बघा क्वेश्चन, असं डिफिकल्ट नाही आहे. सो गिवन, फक्त व्यवस्थित सॉल्व करायचे. कॅल्क्युलेशन चुकले तर मग कुठं चुकलं ते कळत नाही की नाही लवकर. सो परत आपण एक सर्कल ड्रॉ करूया आणि एक गिवन लिहितो मी इथं. ओके. हा झाला सर्कल. त्यानंतर सर्कलवर तुम्हाला घ्यायचे 3 पॉईंट. सो ॲप्रोक्सिमेट पॉईंट घ्या. समजा इथं मी ए पॉईंट घेतोय. समजा पॉईंट ए 5,7, पॉईंट बी आहे 6,6. कुठेही घ्या, ॲप्रॉक्सिमेट म्हणतोय ना मी तुम्हाला, कुठेही घ्यायचे ते 6,6. आणि तिसरा पॉईंट आहे 2, -2. समजा इथे घेतो त्याला 2, -2. समजा इथं सर्कलचा सेंटर आहे. ठीक आहे. हा समजा सर्कलचा सेंटर आहे. इथे घेतला मी सर्कलचा सेंटर. आता काय करा, त्या सर्कलच्या सेंटरपासून मी काय करतो, 3 पॉईंट जॉईन करतो. म्हणजेच मला काय करायचं आहे, 3 रेडियस ड्रॉ करायच्या थोडक्यात. बरोबर. हे बघा, अगोदर मी हे 2 पॉईंट जॉईन करतो, फर्स्ट आणि सेकंड. हा पॉईंट जॉईन केला. नेक्स्ट हे एकदम ऑपोजिट हो झाला आहे ना. हा पॉईंट थोडासा चेंज करतो मी. ह्या पॉईंटला थोडंसं इन्क्लाइन घेतो. इथं नावं द्या वाटलंच ना त्यांना, हे की नाही. समजा हा ए तुमचा 5,7, हा सपोज तुमचा बी आहे आणि हा सी आहे. सी नका घेऊ, सी आपण सेंटरला वापरतो. समजा एकच काम करू आपण, PQR घेऊ. याला P, याला Q आणि याला R. आणि सर्कलचा सेंटर तुमचा सी असतो ना. ठीक. ओके. नेक्स्ट हा P. ठीक आहे. इथं मी जॉईन केला P पॉईंटला आणि नेक्स्ट मी इथं जॉईन केलं Q पॉईंटला. म्हणतात तिरकी झाली ती.
ओके. सो ही तुमची रेडियस आहे, ही पण तुमची रेडियस आहे आणि ही सुद्धा तुमची रेडियस आहे. झालं, 3 इथं रेडियस झालं. सो आपल्याला इथं आता काय करायचं आहे, जसं इथं मी हे बघा सेंटर रेडियस आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, सेंटर मी मार्क करून घेतो. हा इथं तुमचा सेंटर आहे आणि त्याचे कॉर्डिनेट समजा तुमचे x, y असं कन्सिडर केलं. आता काय होतं बघा, ह्या तिन्ही लाईन काय होत्या एका सेम पॉईंटमधून पास होत आहेत. सो मला फक्त 2 लाईनची इक्वेशन तयार करायचे आहेत. बरोबर, 2 लाईनची इक्वेशन जर मी तयार केले आणि त्यांना जर मी सायमल्टेनियसली जर सॉल्व केलं तर मला x आणि yची व्हॅल्यू भेटतील. x आणि y म्हणजेच कोण, सेंटर. आणि वन्स वी गेट द सेंटर मला रेडियस डायरेक्टली भेटेल. येतं लक्षात तुमच्या. सो जसं आपण प्रिव्हियस केलं तसंच, फक्त इथं तुम्हाला काय करावं लागेल, 2 इक्वेशन तयार करावं लागतील. बरोबर. सो पहिल्यांदा मी घेतो इथं पी क्यू इज इक्वल टू, हा पी क्यू नाही सॉरी सी पी, सेंटरपासून डिस्टन्स घ्यायचं ना तुम्हाला. सो वी कॅन टेक हेअर सी पी इज इक्वल टू सी क्यू. डिस्टन्स फॉर्म्युला आहे, सांगा सी पी काय येईल, x-5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y-7 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू सी क्यू x-6 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y-6 ब्रॅकेट स्क्वेअर. करेक्ट आहे. आता स्क्वेअरिंग केल्यावरती स्क्वेअर निघून जाईल. सो वी गेट हेअर x-5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y-7 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू x-6 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y-6 ब्रॅकेट स्क्वेअर. सो स्क्वेअरिंग केली आपण, आता सॉल्व करायचं आहे. सो 2 इक्वेशन तयार करायचे आपल्याला. इथून आता आपल्याला फर्स्ट इक्वेशन भेटेल. सो x-5 ब्रॅकेट स्क्वेअर हे काय होईल बघा, एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 25. बरोबर आहे. इथं वाय स्क्वेअर मायनस 14y 14 ना, आणि 7चा स्क्वेअर 49 इज इक्वल टू इथं एक्स स्क्वेअर मायनस 12x प्लस 36 प्लस वाय स्क्वेअर मायनस 12y प्लस 36. काय काय कॅन्सल होईल, एक्स स्क्वेअर कॅन्सल, वाय स्क्वेअर कॅन्सल, रिमेनिंग टर्म्स. आणि सगळ्या लेफ्ट साईडला घ्या. मायनस 10x प्लस 25 मायनस 14y प्लस 49 मायनस 12x इकडं प्लस 12x होईल. त्यानंतर मायनस 36 प्लस 12y मायनस 36 इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता बघा टर्म्स, इथं तुमचा मायनस 10x आहे, इथं तुमचा प्लस 12x आहे. सो काय झाला, तो 2x झाला. त्यानंतर वायच्या टर्म्स, इथं मायनस 14y सॉरी, आणि हा प्लस 12y. सो काय होईल, तो मायनस 2y. ओके. आता नंबर्स बघा रे काय राहिले, 25 आणि 49 प्लस आहे आणि 36 मायनस आहे. सो 25 प्लस 49 झाला 74 आणि 36 मायनस 36 झाला मायनस 72 इज इक्वल टू 0. सो काय तयार होईल मग हे, दिस इज द इक्वेशन ऑफ 2x मायनस 2y प्लस 2 इज इक्वल टू 0. 2 ने डिवाइड केल्यावरती x मायनस y प्लस 1 इज इक्वल टू 0. हे झालं माझं फर्स्ट इक्वेशन. ओके. हे मी कोणाला घेऊन घेतलं, सी पी आणि सी क्यूला. आता सिमिलरली काय करा, सी पी आणि सी आर घ्या किंवा सी क्यू आणि सी आर घ्या, कसंही या. सो आपण काय करू, सी पी आणि सी आर घेऊ. सो नाव सी पी इज इक्वल टू सी आर इज इक्वल टू काय, परत ही रेडियस आहे. वरती आपण आर लिहिलता का, इथं आर लिहा. हे दोघं इक्वल काय, कारण दोघं रेडियस आहेत. तसं आपण डायग्राममध्ये मेन्शन केलं आहे, सी पी इज इक्वल टू सी आर. सो बघा, सी पी एक्स मायनस पीचे कॉर्डिनेट्स काय होते, 5 आणि 7, म्हणजे x-5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y-7 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू सी आर. 2 आणि -2 आहे ना आरचे कॉर्डिनेट, येस 2 आणि -2. सो हा होईल बघा x-2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस मायनस प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. स्क्वेअरिंग द बोथ साइड, हे झालं बघा x-5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y-7 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू x-2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि इथं y प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. स्क्वेअरिंग बोथ साइड झालं ना. हां, आता एक्सपान्शन करा.
So x square minus 10x plus 25 plus y square minus 14y plus 49 is equal to x square minus 4x plus 4 plus y square plus 4y plus 4. काय काय कॅन्सल होईल परत, दोन्हीकडचा एक्स स्क्वेअर कॅन्सल, दोन्हीकडचा वाय स्क्वेअर कॅन्सल, सगळ्यांना आता एका साईडला घ्या. सो इथं ऑलरेडी कोण कोण प्रेझेंट आहे बघा. -10x प्लस 25 -14y प्लस 49 -4x इकडे येऊन काय होईल +4x प्लस 4 -4 झाला, हा -4y -4, फक्त हा +4x होईल, बाकी हा मायनस हा मायनस हा मायनस आहे का नाही, इज इक्वल टू 0. बघा एकच्या टर्म्स काय काय इथं -10x प्लस 4x -10 प्लस 4 -6x, वायच्या टर्म्स -14y -4y किती -14 -4 -18y बरोबर. आता कॉन्स्टंट इथं 25 इथं 49 आहे, म्हणजे ते 74 आहेत, आणि हा -4 -4 -8 इज इक्वल टू 0. करेक्ट. सो काय झालं बघा, हा -6x -18y 74 -8 74 -4 70 -4 66 प्लस 66 इज इक्वल टू 0. किती डिवाइड होईल थ्रू आउट 6 नाही, -6 ने डिवाइड करा. ओके, अगोदर वाटलं 6 ने करा. -x -3y हा 11 इंटू 6 66. आता मायनसने डिवाइड केल्यावर x प्लस डिवाइड किंवा मल्टिप्लाय x प्लस 3y हे प्लस प्लस होईल आणि 11 काय होईल मायनस. हे झालं माझं इक्वेशन 2. ओके, आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 इथं x -y प्लस 1 आहे आणि हा x प्लस 3y आहे, दोन्हीकडे x आहे. सो आपण डायरेक्टली काय करू, दोन इक्वेशन ॲड करू. यू कॅन राईट हिअर ॲडिंग इक्वेशन 1 अँड 2. पहिलं इक्वेशन काय तुमचं x -y प्लस 1 x -y प्लस 1 इज इक्वल टू 0. आणि सेकंड इक्वेशन x प्लस 3y मायनस 11 इज इक्वल टू 0. काय करायचं आहे, सबस्ट्रॅक्शन. मी ॲडिंग म्हणलो का, सबस्ट्रॅक्ट. ठीक आहे, हिअर इज वी कॅन राईट इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2. हा मायनस हा मायनस हा प्लस. ठीक आहे, सो प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल होईल, -y -3y -4y, त्यानंतर 11 प्लस 1 किती +12 इज इक्वल टू 0. म्हणजे तुमचा -4y इज इक्वल टू काय आला -12. सो वायची व्हॅल्यू किती झाली, y झाला 3. ओके, सो पुट y इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 1. x -3 काय होईल, देअरफॉर x मायनस वायची व्हॅल्यू किती 3 प्लस 1 इज इक्वल टू 0. -3 प्लस 1 किती रे -2. सो x इज इक्वल टू किती आला, x झाला 2. ओके, x2 y3 these are our centers. therefore we can write center, तुम्ही त्याला इथं x आणि y ने मेन्शन केलेलं होतं. सेंटर C x, y इज इक्वल टू x2 y3. ओके, आता रेडियस. सो रेडियस फायनल करायसाठी आपल्याकडे टोटल 4 आहेत इक्वेशन नाही का, कोणतं एक वापरू आपण. समजा इथं दिसतंय मला हे x -5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y -7 हे काय, हे दोघं CP CR कोण आहे, R आहे, रेडियस आहे. सो मी हे वापरतो. ओके, डायरेक्टली. सो स्क्वेअर रूटमध्ये x -5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y -7 ब्रॅकेट स्क्वेअर. x आणि yच्या व्हॅल्यू पुट करा. x ची व्हॅल्यू 2 आहे, 2 -5 ब्रॅकेट स्क्वेअर, y ची व्हॅल्यू 3 आहे, 3 -7 ब्रॅकेट स्क्वेअर. 2 -5 किती -3 त्याचा स्क्वेअर, 3 -7 -4चा स्क्वेअर, 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16, किती झालं हा 25. सो रेडियस किती 5 युनिट्स. सेंटर मध्ये झाला 2 3, रेडियस 5. देअरफॉर रिक्वायर इक्वेशन ऑफ सर्कल. x -h ब्रॅकेट स्क्वेअर y -k ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर. x -h 2 आणि 3 ना.
एक्स मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर, वाय मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर, आर स्क्वेअर म्हणजे कोण 5चा स्क्वेअर. सो काय होईल, हा एक्सपान्शन करा. सो वी गेट हिअर एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 प्लस वाय स्क्वेअर मायनस 6y प्लस 9 आणि 5चा स्क्वेअर किती 25. सो इथं होईल बघा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 4x मायनस 6y, 4 प्लस 9 इथं 13 आणि 25 इकडे काय होईल मायनस. सो फायनली वी गेट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 4x मायनस 6y प्लस 13 मायनस 25 किती है मायनस 12 इज इक्वल टू 0. चेक करा आपला आन्सर बरोबर आहे का. येस एनीवन. Yes, sir. ओके. लेंदी होता ना. 4 मार्काचा क्वेश्चन आहे पण सोपा आहे बघा. आपलं काय 2 इक्वेशन तर सॉल्व्ह करतोय आपण, हे की नाही. ठीक आहे. आता असाच क्वेश्चन आहे नेक्स्ट. क्वेश्चन नंबर 4. तुम्हाला काय शो करायचं बघा. क्वेश्चन नंबर 4 आहे, शो दॅट द पॉईंट्स 3 मायनस 2 1 0 मायनस 1 मायनस 2 आणि 1 मायनस 4 आर कोनोसायक्लिक. कोनोसायक्लिकचा मिनिंग काय असतो की ऑल द पॉईंट्स आर लाय ऑन अ सेम सर्कल. ठीक आहे ना. कोनोसायक्लिकचा मिनिंग ऑल पॉइंट्स किंवा ऑल गिवन पॉइंट्स आर lie ऑन सेम सर्कल. एकाच सर्कलवरती ती lie असायला पाहिजे ऑन वर करे. ते गिवन पॉइंट्स मग त्याला आपण म्हणणार कोनोसायक्लिक. lie ऑन वर करे, सर्कलच्या आतमध्ये पण नको आहे पॉईंट, सर्कलच्या बाहेर नको आहे, सर्कलवरती पाहिजेत. ओके. सो ते आपल्याला शो करायचं. शो कसं करणार मग आपण, पुन्हा काय करायचं बघा. 4 पॉईंट दिले, 3 पॉईंट ने सर्कलचं इक्वेशन फाइंड आउट करायचं. 3 पॉईंट घेऊन जसं आपण आता वरचं केलं तसंच. आणि चौथ्या पॉईंटने ते इक्वेशन ऑफ सर्कल काय झालं पाहिजे, सॅटिस्फाय झालं पाहिजे. कळतंय. सो त्याच मेथडने आपल्याला जायचं आहे. सो अगोदर आपण सर्कल ड्रॉ करूया. क्वेश्चन नंबर 4 हा. सो वी कॅन राईट हिअर गिवन. समजलं काय करायचं. कोनोसायक्लिकसाठी 4 पॉईंट आहेत, 4ही पॉईंट एका सर्कलवर पाहिजे. ते शो करण्यासाठी काय करायचं, वी कॅन यूज एनी 3 पॉईंट्स. 3 पॉईंट्स यूज करून सर्कलचं इक्वेशन तयार करा. जसं आपण आता क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह केला सेम. जे इक्वेशन भेटेल त्या इक्वेशनमध्ये चौथ्या पॉईंटचे कॉर्डिनेट्स पुट करा. जर चौथ्या पॉईंटचे कॉर्डिनेट्स पुट केल्यावरती दोन्ही साईड जर इक्वल झाल्या, आपण राईट हँड साईड तर 0 ठेवतो, जर लेफ्ट हँड साईड पण जर 0 झाली तर चौथा पॉईंट सुद्धा काय आहे त्याच सर्कलवरती आहे. म्हणजेच काय होईल, गिवन पॉईंट्स आर कोनोसायक्लिक. ओके. येस. तो आपण आता सर्कल ड्रॉ करूया इथं. ओके. सो दिस इज अ सर्कल. समजा हा सर्कलचा सेंटर आहे. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे बघा. 4 पॉईंट त्या सर्कलवरती घ्यायचे. सो मी इथं 4 पॉईंट घेतो सर्कलवरती. कोणकोणते आहेत, 3, -2 इथून घेतो. 3, -2. बी पॉईंट आहे 1, 0. समजा इथे घेतला तो बी पॉईंट 1, 0. नेक्स्ट आहे सी. ओके. थोडासा इथे घेतो. हां. सी पॉईंट आहे तुमचा -1, -2. म्हणजे मी नाव देतोय हां याला. -1, -2. आणि डी पॉईंट आहे 1. कुठे गेला याला, ठीक इथं घेतो. सो डी पॉईंट आहे 1, -4. सो सेम परत काय करायचं आहे तुम्हाला, हे 4 पॉईंट जॉईन करायचे आहेत. आणि हे 4 पॉईंट जर मी सेंटरपासून जर जॉईन केले तर ते तुमचे कोण असणार आहे, रेडियस. ठीक आहे. सो इन्क्लाइन झाली खूप ती. ही एक लाईन, ही एक लाईन, ही एक लाईन. ठीक आहे. ही थोडीशी इन्क्लाइन होती आहे. आणि दिस इज द 4th. हे 4 लाईन्स आहेत. ह्या 4ही पण लाईन्स कोण आहे तुमच्या, रेडियस आहे.
ओके, दिस आर द आर. आणि इथं तुमचं असणार आहे सेंटर. दिस इज द पॉइंट ऑफ सेंटर. एच कॉमा के, नाही एच कॉमा के घ्यायच्या ऐवजी आपण एक्स कॉमा वाय घेऊ. सर सीला पॉइंटला पण सी दिलाय ना. हां, सीला, पॉइंटला पण सी नाव दिलंय तुम्ही, सेंटरला पण सी. अरे हां इथे सी आला आहे ना, तर त्याचे आपण नावं चेंज करू. सेंटरला सीच ठेवायचा कायम. ओके, स्टँडर्ड नोटेशन येते. मग मी इथं पी क्यू आर एस करतो. ठीक आहे, लास्ट प्रॉब्लेमसारखं. सो याला पी करा, हा क्यू, हा आर आणि हा एस. ओके, सो 2 इक्वेशन तयार करायचे आपल्याला. सो 2 इक्वेशन आता अगोदर चॉईस करा बघा, 3 पॉईंट तुम्हाला कोणते घ्यायचे आहेत. त्या 3 पॉईंटवरून आपल्याला 2 इक्वेशन तयार करायचे आहेत आणि 4था पॉईंट आपल्याला तो सॅटिस्फाय करायचा आहे. सो आपण काय करूया, 3 पॉईंट जे आपल्याला घ्यायचे आहेत ना ते पी क्यू आर घेऊया. ओके, म्हणजे सगळ्यात अगोदर काय करतो मी, सी पी इज इक्वल टू सी क्यू. सी पी इज इक्वल टू सी क्यू इज इक्वल टू कोण आहे, हा आर आहे. ओके, मग सी पी डिस्टन्स फॉर्म्युला बोला, एक्स मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर, दुसरा y मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर, तिथं मायनस ऑलरेडी, मायनस मायनस प्लस 2 होईल, इज इक्वल टू सी क्यू. सी क्यू ओके, एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर. स्क्वेअरिंग केल्यावरती स्क्वेअर रूट निघून जाईल. इथं राहिला एक्स मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर वाय मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच वाय स्क्वेअर फक्त. ठीक आहे, करा एक्सपान्शन. सो एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 9 प्लस वाय स्क्वेअर प्लस 4y प्लस 4 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 आणि हा प्लस वाय स्क्वेअर. सो दोन्ही साईडचे एक्स स्क्वेअर कॅन्सल, वाय स्क्वेअर कॅन्सल, घ्या सगळे लेफ्ट साईडला. सो हा इथं ऑलरेडी मायनस 6x आहे प्लस 9 प्लस 4y प्लस 4 मायनस 2x लेफ्ट साईडला प्लस 2x होईल आणि प्लस 1 काय होईल, मायनस 1. बाकी कॅन्सल झालं आहे. बरोबर, एकच्या टर्म आपल्याकडे काय काय आहेत बघा, 6x आणि 2x आहे. मायनस 6x प्लस 2x मायनस 4x, 4y एकटाच इथं प्लस 4y. ठीक आहे, हा 9 प्लस 4 13 आणि मायनस 1 आहे पुढं. म्हणजे तुमच्याकडे इक्वेशन आलं मायनस 4x प्लस 4y प्लस 12 इज इक्वल टू 0. 4ने डिवाइड करा, मायनस x प्लस y प्लस 3 इज इक्वल टू 0. सो वी गेट हिअर फायनली मायनसने मल्टिप्लाय केल्यावरती हा x मायनस y मायनस 3 इज इक्वल टू 0. हे झालं माझं समजा इक्वेशन 1. ठीक आहे, आता आपण घेऊया सी पी आणि सी क्यू घेतला, आता आपण घेऊया सी क्यू आणि सी आर. सेकंड राईट हिअर. नाव सी क्यू इज इक्वल टू सी आर इज इक्वल टू काय, हा रेडियस आहे परत. ओके, सी क्यू एक्स मायनस 1 0 आहे ना ते. ओके, एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू सी आर. एक्स मायनस आरचे कॉर्डिनेट्स काय दिलेत, -1 -2. सो दोघंही प्लस होतील ते, म्हणजेच एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर वाय प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. स्क्वेअरिंग करा, सो वी गेट हिअर एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू इथं एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. नाव एक्सपांड both sides. X square minus 2x plus 1 plus y square is equal to x square plus 2x plus 1 plus y square plus 4y plus 4. काय काय कॅन्सल होईल इथं, एक्स स्क्वेअर कॅन्सल, वाय स्क्वेअर कॅन्सल. सगळे लेफ्ट साईडला घ्या. इथं आहे मायनस 2x प्लस 1. ओके, हा 2x इकडून मायनस 2x होईल, 1 मायनस 1 होईल. त्यानंतर हा प्लस 4y मायनस 4y होईल आणि प्लस 4 मायनस 4. ओके, एकच्या टर्म्स आपल्याकडं हा मायनस 2x म्हणजे काय झाला तो मायनस 4x. नेक्स्ट दिस इज अ मायनस 4y. ठीक आहे, प्लस 1 मायनस 1 कॅन्सल, रिमेनिंग इज मायनस 4 इज इक्वल टू 0. मायनस 4ने डायरेक्टली डिवाइड करून टाका. सो एक्स प्लस झाला, वाय प्लस झाला, 4 पण काय होईल प्लस, इज इक्वल टू
0. दिस इज इक्वेशन नंबर 2. बघा आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. ठीक आहे, इथं y मायनस आहे, इथं y प्लस आहे. सो आपण ॲड करू. ॲडिंग इक्वेशन 1 अँड 2. ॲडिंग इक्वेशन 1 अँड 2. सो बघा इक्वेशन 1 काय आहे, x मायनस वाय मायनस 3. x मायनस वाय मायनस 3 इज इक्वल टू 0. आणि इक्वेशन 2, x plus y plus 4 is equal to 0. We can add, so x plus x 2x, correct, plus y minus y cancel. So इथं काय होईल बघा, minus 3 plus 1 4 plus 1 is equal to 0. So x किती येतो इथं आपला 1/2. ठीक आहे, सेंटरचा x तुमचा 1/2 येतोय. येत आहे का बरोबर मग? तर -1/2 येईल ना, पण हां, x इकडं -1/2 येईल, बट तो फ्रॅक्शनमध्ये यायला लागला आहे परत. कॅल्क्युलेशनमध्ये एकदा चेक करा. हा x मायनस 1चा ब्रॅकेट स्क्वेअर x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 हा प्लस वाय स्क्वेअर हा x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 हा वाय स्क्वेअर प्लस 4y प्लस 4. सो इथं -2x, त्यानंतर हा प्लस 1 होता, नंतर हा 2x इकडं झाला, 1 1 कॅन्सल झाला, -4 म्हणजे x प्लस वाय प्लस 4. हे तर बरोबर आहे मग, हे का नाही? वरचं -6x -2x प्लस 2 झाला, -6 प्लस 2 -4 प्लस 4y, 9 प्लस 4 13, 13 मायनस 1 12. मायनसनी मल्टिप्लाय केलं आहे आपण इथं, है ना, -4x होता, प्लस 4y आणि प्लस 12 आहे. म्हणजे मायनसनी मल्टिप्लाय केल्यावरती हा -1चा प्लस x होईल, प्लस वायचा -y, प्लस 3चा -3. मग x मायनस वाय मायनस 3 हे पण बरोबर आहे. x प्लस वाय प्लस 4. ओके, बघा बरं कुठं रॉंग होतं आहे का, कॉर्डिनेट्स घेताना चुकलेत आपले. p तुमचा 3-2 आहे का? आहे. q10 आहे. r -1 -2 आहे. बुकमध्ये आन्सर किती दिलं आहे? सेंटर आपण काय काढतोय अगोदर, x काढतोय ना. x ची व्हॅल्यू तुमची किती बघा, 180 आहे. +1 आहे. हो. So check out. Very wrong. -3 -2 चलो, okay. हाँ, -6x plus 9 plus 4y plus 4 -2x -4x plus 4y, 9 plus 4 13, 13 minus 1 12, -4x plus 4y plus 12, -x plus y plus 3. x plus y minus x minus 1 bracket square, x square minus 2x plus 1 plus y square, x square plus 2x plus 1 plus y square plus 4y, x square cancel, y square cancel, -2x plus 1. नंतर हा -2x, हा 1 इकडं -4y -4. सो -2x plus 1 -1 कॅन्सल, म्हणजे -2x -4x झाला. प्लस 4y इकडं -4y आहे. आणि हा येस हे बघा रे, काय रॉंग केलंय बघा, इथं चुकलंय ना. x प्लस वाय 4ने डिवाइड केलं तर किती होईल? 1. 1. ओके, आणि आपण वरती चेक करत बसलो. ठीक आहे, x प्लस वाय इथं तुमचा 1 होईल.
ठीक आहे ना. मग हा -3 + 1 किती झाला, -2 झाला. -3 + 1 इज -2. ठीक आहे. म्हणजे 2x, हा 2x -2 इज इक्वल टू 0, म्हणजे 2x इज इक्वल टू 2. एक्सची व्हॅल्यू किती झाली, 1. ओके, एक्स 1 आला. मग पुट एक्स इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1 or 2, एनी. सो पुट एक्स इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 2 मध्ये पुट करतो आहे का ना. एक्स प्लस वाय प्लस 1, एक्स प्लस वाय प्लस 1 इज इक्वल टू 0. याच्यामध्ये तुम्हाला एक्सची व्हॅल्यू किती पुट करायची आहे, 1. ओके, मग वाय किती होतोय बघा, हा 1 + 1 2. वायची व्हॅल्यू -2 किती करे मग दुसरा, -4 येते. नाही आता -2 यायला पाहिजे बघा. आता हे नाही रॉंग होणार ना, आता झालं बघा करेक्ट. कारण तिथं एक्स इज इक्वल टू 1 येत होता तुमचा. सो वाय बरोबर काय येईल मग, हा 1 + 1 2. मी 2 मध्ये पुट केलं ना, हा 1 + 2 आणि वायची व्हॅल्यू -2 होईल. तर एकदा चेक करा, पण आता बरोबरच यायला पाहिजे. कारण एक्स आला करेक्ट तर वाय तुमचा येईलच. मग वाय -2 म्हणजेच तुमचे सेंटर काय झाले, सेंटर. साक्षी मला सांगा चेक करून हेच येते का वेगळे येतं. मला असं वाटतं, गट फिलिंग्स आहे की हेच असं नाही पाहिजे. एक्स वाय, हो सर, पण बुक मध्ये तर 1 आणि -4 दिले ते सेंटरचे ऑर्डिनेट. 1 आणि -4 नाही, मग प्रिंटिंग मिस्टेक असेल बुकमध्ये. सेंटर ते तुमचा, वेगळ्या मेथड सॉल्व्ह केलंय पण. अच्छा, सेंटर तुमचा 1 आणि -2 येईल. ठीक आहे, बघू ना आपण आपला आन्सर येत आहे का. सेंटर 1 आणि -2, कारण आता इथं समजलं ना आपल्याला, एक्स जर तुमचा 1 आला ना, तर वायची व्हॅल्यू इथं तर पुट करायची होती आपल्याला. मग हा एक्स 1 झाला, 1 + 1 2, आणि राईट साईडला जाऊन -2 होईल. ठीक आहे नाही, इथं तर काय आता कॅल्क्युलेशन कोण रॉंग व्हायचे काही चान्सेसच नाही आहे. ठीक आहे, सो वाय -2. मग सेंटर झाला. आता मला रेडियस काढायची आहे. सो रेडियस काढण्यासाठी बघितलं तर सिम्पल इक्वेशन वापरतो मी, ते x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y - 0 ब्रॅकेट स्क्वेअर. x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y - 0 ब्रॅकेट स्क्वेअर. सो करा पुट व्हॅल्यूज. एक्सची व्हॅल्यू 1 आलेली तुमची, 1 - 1 ब्रॅकेट स्क्वेअर, आणि y - 0, वायची व्हॅल्यू किती आहे, -2चा स्क्वेअर. 1 - 1 तो झाला बघा 0, -2चा स्क्वेअर 4. ओके, सो रेडियस तुमची आली आहे 2 युनिट झाली रेडियस. आता इक्वेशन ऑफ सर्कल, देअरफॉर वी कॅन राईट रिक्वायर इक्वेशन ऑफ सर्कल. रिक्वायर इक्वेशन ऑफ सर्कल काय फॉर्म्युला, x - h प्लस y - k ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. एचची व्हॅल्यू 1 आहे ना, आणि y किती आलेला आहे तो -2, तो -2 होईल. आणि r आहे तुमचा 2चा स्क्वेअर. x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर, एक्स स्क्वेअर -2x प्लस 1 y प्लस 4y प्लस 4, आणि 2चा स्क्वेअर 4. हा 4 कॅन्सल करा डायरेक्टली. सो राहिलो कोण, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर -2x प्लस 4y प्लस 1. ठीक आहे, इज इक्वल टू 0. दिस इज अ इक्वेशन ऑफ सर्कल. ठीक आहे, आता हे जे इक्वेशन ऑफ सर्कल जे तुमचं आलं आहे बघा, आता ह्या इक्वेशनने तुमचा चौथा पॉईंट सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. चौथा पॉईंट सॅटिस्फाय म्हणजे जर मी चौथा पॉईंट जर याच्यामध्ये पुट केला, तर तुमचं LHS आणि RHS काय आलं पाहिजे, इक्वल आलं पाहिजे. इक्वल म्हणजेच किती, 0. ओके, सो वी कॅन राईट नाव. कोणता पॉईंट आहे चौथा तुमचा, 1 - 4 आहे. ठीक आहे, नाव वी कॅन राईट हिअर, त्याला नाव काय दिलं, यस. हां, 1 - 4 शुड सॅटिस्फाय गिवन इक्वेशन, म्हणजे अबोव इक्वेशन म्हणून, अबोव इक्वेशन. ओके, सो एक्सच्या जागेवरती 1 पुट करा, वाय जागेवरती -4 पुट करा. सो देअरफॉर वी कॅन राईट 1चा स्क्वेअर -4चा स्क्वेअर -2, एक्सची व्हॅल्यू 1 प्लस 4, वायची व्हॅल्यू -4 प्लस 1 इक्वल टू किती यायला पाहिजे, 0. 1चा स्क्वेअर 1 -4चा स्क्वेअर 16, हा -2
प्लस 4 इंटू -4 -16 आणि पुढं +1. हे बघा रे, हा 1 +1 2, हा +16 -16 तर कॅन्सल झाला. राहिलं कोण बघा, हा 1 आणि 1 +2 आणि प्लस, अरे 1 +1 2 आणि हा -2 आला का रे? दोन्ही साईड 0. 0 is equal to 0. That is left hand side is equal to right hand side. So therefore we can write given 4 points are कोनोसायक्लिक, कारण ते एकाच याच्यावरती आहे. ओके, म्हणजे आपलं हे बरोबर आहे रे. सेंटर जो आला ना आपला 1 आणि -2 तो बरोबर आहे. ठीक आहे. बुकमध्ये मे बी प्रिंटिंग मिस्टेक असावी. त्यांचा आन्सर आलाय का तरी पण? येस सर. ठीक आहे. मग ते लिहिताना -2 झाला असं त्यांच्याकडून मे बी. ठीक आहे, जाऊ द्या. पण आपला आन्सर येतं इथं, कारण हे काय इक्वेशन सॅटिस्फाय झालं ना. 0 0 आलं बघा. सो तुमचे पॉईंट्स काय झाले? कोनोसायक्लिक झाले. ठीक आहे. सो 3 क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले बघा. तिन्ही मोठे होते. हे तिन्ही क्वेश्चन जर एक्झामला आले तुम्हाला तर 4-4 मार्कासाठी येतील आणि सोपे होते, स्ट्रेट फॉरवर्ड. लास्टवाला जर आपलं एका ठिकाणी इक्वेशन रॉंग झाल्यामुळे टाईम लागला नाही तर आपण बरोबर 6:30ला एंड केलं असतं. अरे लय कमी आहे रे आज. साक्षी गिरवले, साक्षी साबले, सिद्धी लबडे नाही, सुंदर लबडे म्हणजे, आणि श्रावणी. यस सिद्धी ना. ठीक. सो समजलं का लेक्चर आजचं? Yes, sir. येस सर. ओके, प्रॅक्टिस करा या प्रॉब्लेमची. उद्या आपण स्टार्ट करू इक्वेशन ऑफ टँजेंट आणि पॅरामेट्रिक फॉर्म ऑफ सर्कल. ओके, सो आता आपण थांबूया. गुड बाय.